Dear friends, today we see the Malus law. In 1850, Biot he discovered that termline crystal that convert UPL into PPL. 1850 बायोट या सायंटिस्टनं हे डिस्कवर केलं की टर्मलाईन नावाचा क्रिस्टल आहे. तो क्रिस्टल काय करतोय, अनपोलराइज लाईटला प्लेन पोलराइज लाईटमध्ये कन्वर्ट करतोय. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की व्हॉट इज द अनपोलराइज लाईट. अनपोलराइज लाईट म्हणजे काय, लाईट ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन किंवा व्हायब्रेशन ऑफ लाईट इज ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अनपोलराइज लाईट. ज्या लाईटचे व्हायब्रेशन्स ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतात त्याला आपण अनपोलराइज लाईट म्हणतो. अँड परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन, आणि डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला ते परपेंडिक्युलर असतं. दुसरं काय, PPL. PPLचा अर्थ काय होतो, प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, लाईट ट्रॅव्हल इन सिंगल प्लेन. जी लाईट एकाच प्लेनमध्ये ट्रॅव्हल करते तिला काय म्हणतात, प्लेन पोलराइज लाईट म्हणतात. नेक्स्ट बघा, दिस क्रिस्टल ॲब्सॉर्ब परपेंडिक्युलर लाईट वेक्टर. हा जो क्रिस्टल आहे तो परपेंडिक्युलर लाईट वेक्टरला काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. अँड पासेस ओनली पॅरलल लाईट वेक्टर टू द ऑप्टिकल ॲक्सिस. दिस क्रिस्टल ॲब्सॉर्ब परपेंडिक्युलर लाईट वेक्टर. आपण आत्ता सांगितलं की हा जो क्रिस्टल आहे तो परपेंडिक्युलर लाईट वेक्टरला ॲब्सॉर्ब करतो अँड पासेस ओनली पॅरलल लाईट वेक्टर टू द ऑप्टिकल ॲक्सिस. ऑप्टिकल ॲक्सिसला जे क्रिस्टल्स, आता ही डायग्रॅम आहे, या डायग्रॅममध्ये आपण पाहतोय हा जो आहे तो ऑप्टिकल ॲक्सिस आहे त्याचा. त्या ऑप्टिकल ॲक्सिसला जे लाईट वेक्टर्स पॅरलल आहेत, पॅरलल म्हणजे हा लाईट वेक्टर पॅरलल आहे, ओके, तो फक्त पास होणार यातून. आणि जे ऑल अदर्स आहेत ते सर्व लाईट वेक्टर्स तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. येस, बघा नेक्स्ट, डिव्हाइस विच कन्वर्ट अनपोलराइज लाईट इंटू प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड ॲज पोलरायझर. जे डिव्हाइस अनपोलराइज लाईटला प्लेन पोलराइजमध्ये कन्वर्ट करतं त्याला म्हणतात पोलरायझर. जे की आपण या डायग्राममध्ये पण पाहतोय. हा जो पोलरायझर आहे, हा पोलरायझर काय करतोय, तर अनपोलराइज लाईटचं प्लेन पोलराइज लाईटमध्ये कन्व्हर्जन करतो, म्हणून त्याला काय म्हणतात, पोलरायझर म्हणतात. डिव्हाइस विच कन्वर्ट अनपोलराइज लाईट इंटू प्लेन पोलराइज लाईट. ओके, आता आपण या लॉचं स्टेटमेंट पाहणार आहोत. आता या डायग्रामवरून आपण हे सांगू शकतो की या ठिकाणी डायग्राममध्ये पहा, अनपोलराइज लाईट आहे, पोलरायझर आहे, पोलराइज लाईट आहे, त्या लाईटची इंटेन्सिटी आहे 0 दाखवली किंवा तीच तिथं या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड आपण E0 दाखवतो, ॲम्प्लिट्यूड इज E0. नेक्स्ट, अनदर डायग्राम आपल्याला दिलेली आहे. दुसरं जे आहे पुढं ते ॲनालायझर आहे. ॲनालायझरवर इन्सिडेंट होणार लाईट कशी आहे, PPL, प्लेन पोलराइज लाईट आहे, बरोबर. आणि ही जी प्लेन पोलराइज लाईट आहे या लाईटची इंटेन्सिटी काय होईल, ॲनालायझरची आपण जर डायरेक्शन बदलली तर तिथं आपल्याला जी बाहेर पडणारी लाईट आहे त्यातून जे आउटपुट मिळणार आहे त्या लाईटची इंटेन्सिटी आपल्याला काय होताना दिसेल, डिक्रीज. ज्यावेळेस दोन्ही म्हणजे प्लेन पोलराइज लाईट आणि ऑप्टिकल ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहे त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल लाईटची. पण जर आपण तो ॲनालायझर रोटेट केला, 90 डिग्रीमध्ये केला, 180, 270, 360मध्ये किंवा हळूहळू आपण तो ग्रॅज्युअली रोटेट करत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की इंटेन्सिटी ऑफ लाईट इट इज गोज ऑन डिक्रीजिंग ऑर ते इंटेन्सिटी आपल्याला कमी होताना अँगलमध्ये ती वाढताना दिसेल. ते आता आपण पाहणार आहोत. आता याच्यावरूनच नेक्स्ट, जो ॲनालायझर आपण रोटेट केला आहे अँगल थिटामध्ये, थिटा हा अँगल कोणामधला आहे, जर आपण हीच डायग्राम अशी पाहिली तर हे लक्षात येतं आपल्या, हीच डायग्राम रोटेट केल्यानंतरनं हा जो आहे हा झाला पोलरायझरचा हा ऑप्टिकल ॲक्सिस. जर ॲनालायझर आपण रोटेट केला, ॲनालायझर रोटेट केला किंवा त्याचा अँगल चेंज झाला, परत एकदा हा पोलरायझर आहे त्याचा हा ऑप्टिकल ॲक्सिस. नेक्स्ट आपण पाहणार आहे ॲनालायझर, त्याचा हा ऑप्टिकल ॲक्सिस. हे जर आपण रोटेट केलं तर आपल्याला इथे एक फायनली अँगल मिळतो थिटा, म्हणजे ह्याचा ऑप्टिकल
आपण ॲनालायझरला रोटेट केला तर त्याचा ऑप्टिकल ॲक्सिस बदलेल, त्यामुळं इथं अँगल एक मिळतो. दिस इज थिटा. थिटा हा अँगल कोणामधला आहे? इट इज द अँगल बिटवीन प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. पोलरायझर आणि ॲनालायझर यांचा जो प्लेन ऑफ ट्रान्समिशन आहे त्यांच्यामधला अँगल येतो थिटा. ओके, नेक्स्ट बघा आता स्टेटमेंट काय? व्हेन बीम ऑफ प्लेन पोलराइज लाईट इन्सिडेंट ऑन ॲनालायझर. प्लेन पोलराइज लाईटचा बीम काय होतं? इन्सिडेंट होतोय. कशावरती इन्सिडेंट होतोय? ॲनालायझरवरती. हे आपल्याला इथं माहिती, ही लाईट कशी आहे? प्लेन पोलराइज लाईट आहे, PPL म्हणतो आपण तिला. काय? व्हेन बीम ऑफ लाईट किंवा व्हेन बीम ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज इन्सिडेंट ऑन ॲनालायझर. ॲनालायझरवरती प्लेन पोलराइज लाईट इन्सिडेंट झाली. नेक्स्ट बघा, द इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिटेड फ्रॉम ॲनालायझर व्हॅरीज डायरेक्टली. आपण मगाशीच सांगितलं की लाईटची इंटेन्सिटी जर प्लेन पोलराइज लाईट आणि ॲनालायझरचा ऑप्टिकल ॲक्सिस एकमेकाला पॅरलल असतील तर त्यातून इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल. आणि जर आपण तो ॲक्सिस रोटेट करत गेलो तर आपल्याला माहिती इंटेन्सिटी ऑफ लाईट गोज ऑन डिक्रीजिंग. ॲनालायझरमधून जी लाईट बाहेर पडेल त्या लाईटची इंटेन्सिटी आपल्याला काय दिसेल? डिक्रीज होताना दिसेल, किंवा त्यालाच आपण म्हणतोय चेंज होईल, डायरेक्टली चेंज होताना दिसेल. आणि ते काय असेल ते बघा स्टेटमेंट पुढं. द इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिटेड फ्रॉम ॲनालायझर व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल. स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल कोणामधला अँगल आहे? बिटवीन प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ पोलरायझर अँड ॲनालायझर. प्लेन ऑफ ट्रान्समिशन कोणामधलं? तर पोलरायझर आणि ॲनालायझर यांच्यामधला जो अँगल आहे, म्हणजे आपण रोटेट केल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी अँगल क्रिएट होईल आणि तो जो अँगल आहे तो आपण कन्सिडर केलेला आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा. When beam of plane polarized light is incident on analyzer, the intensity of light transmitted from analyzer varies directly as the square of cosine of angle between plane of transmission of a analyzer and polarizer. याचा सिंपल मिनिंग होतो की लाईटचा प्लेन पोलराइज लाईटचा बीम जर एखाद्या पोलरायझरवरती इन्सिडेंट झाला तर एखाद्या ॲनालायझरवरती इन्सिडेंट झाला तर त्या ॲनालायझरमधून जी लाईट बाहेर पडेल ती व्हॅरी होताना दिसेल आपल्याला, बरोबर. अँड इट इज डायरेक्टली व्हॅरीज फ्रॉम स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल बिटवीन प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. ही जी लाईट व्हॅरी होणार आहे ती कशावर डिपेंड आहे? तर ॲनालायझर आणि पोलरायझर यांचे जे ऑप्टिकल ॲक्सिस आहेत त्यांच्यातल्या अँगलवरती डिपेंड राहील. येस, तेच असं लिहितात पुढं. I equal to I0 cos square theta. I equal to I0 cos square theta ने दाखवतात, बरोबर. जर आता ही जी इंटेन्सिटी लाईटची ही इंटेन्सिटी कशावर डिपेंड आहे? तर कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस थिटावरती. इफ थिटा चेंजेस देन इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑल्सो चेंजेस. इंटेन्सिटी चेंज होईल. कशावर? टोटली डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? तर थिटावरती डिपेंड आहे. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही दिलेले आहेत. एक ॲनालायझर दिला आहे आणि दुसरा पोलरायझर, किंवा पहिला पोलरायझर आहे आणि दुसरा ॲनालायझर आहे. आता दोघांसाठी काही कंडिशन्स आहेत ते आपण पाहणार आहेत. त्यातली पहिलं बघा पोलरायझरसाठी. हिअर फर्स्ट पोलरायझर इज अलाउ ओनली पॅरलल लाईट वेक्टर्स टू द ऑप्टिकल ॲक्सिस अँड ॲब्सॉर्ब द परपेंडिक्युलर लाईट वेक्टर्स. तर इथं आपण पाहतोय की फर्स्ट पोलरायझर जो आहे या डायग्राममधला, हा पोलरायझर काय करतो आहे की याच्यावरती इन्सिडेंट होणारी लाईट बघा, इन्सिडेंट होणारी लाईट अनपोलराइज आहे, बरोबर ना. हा जो पोलरायझर आहे तो फक्त ऑप्टिकल ॲक्सिसला जे लाईट पॅरलल आहेत, पॅरलल म्हणजे ही लाईट पॅरलल आहे तिलाच पास करतो आहे. बाकी ऑल अदर्स ज्या लाईट वेक्टर्स आहेत त्यांना तो ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतो आहे. ओके, नेक्स्ट बघा. आणि त्या लाईटची इंटेन्सिटी किती आहे? त्या लाईटची इंटेन्सिटी आहे या पोलरायझरमधून जी लाईट पास होते त्या लाईटची इंटेन्सिटी आपण कशाने ॲम्प्लिट्यूड कशाने दाखवतो आहे? E0 दाखवतो आहे. E0 इज ॲम्प्लिट्यूड. ओके, नेक्स्ट
नेक्स्ट वी नो दॅट आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे काय, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. हे जनरल इक्वेशन आहे. याच इक्वेशनचा आपण आधार घेऊन सांगणार आहोत काय, I0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. E0 स्क्वेअर काय आहे तर ॲम्प्लिट्यूड घेतो आपण, लाईट व्हेक्टरची ॲम्प्लिट्यूड. ए ऐवजी E0 वापरलेला आहे आणि त्याचा स्क्वेअर येईल. ओके. सिमिलर वे सेकंडसाठी बघा, सेकंड कोण आहे, ॲनालायझर आहे. दिस ॲनालायझर अलाउज ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर. पॅरलल लाईट व्हेक्टर कोण आहे तिथं, E0 कॉस थिटा. E0 कॉस थिटा हा पॅरलल लाईट व्हेक्टर आहे. त्याचा आपण स्क्वेअर घेणार आहे परत, कारण ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर असतो म्हणून इथे स्क्वेअर होईल. E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा टू द ऑप्टिकल ॲक्सिस. आणि हा जो लाईट व्हेक्टर आहे E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा हा पॅरलल लाईट व्हेक्टर आहे. अँड ॲब्सॉर्ब परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टर E0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता हे का घेतलं आपण E0 साइन स्क्वेअर थिटा, E0 कॉस स्क्वेअर थिटा का घेतलं तर त्याचं रिझन पहा. इथं जो ॲनालायझर आहे त्याचा जो ऑप्टिकल ॲक्सिस आहे, ॲनालायझरचा जो ऑप्टिकल ॲक्सिस आहे हा ऑप्टिकल ॲक्सिस हा आपल्याला सरळ दिसत नाही. याचा अर्थ आपण डायरेक्टली ॲम्प्लिट्यूड E0ने दाखवू शकत नाही. मग आपण हे दोन कॉम्पोनंटमध्ये डिवाइड करतो. त्यातला जो पहिला आहे, ज्या ठिकाणी थिटा आहे, या ठिकाणी थिटा आहे, तो जो कॉम्पोनंट असतो तो कॉस असतो, कॉस थिटा म्हणजे E0 कॉस थिटाने दाखवतो आपण. आणि दुसरा जो कॉम्पोनंट आहे हा जो कॉम्पोनंट आहे तो आपण दाखवतो E0 साइन थिटानं, E0 साइन थिटा. किंवा हेच याही बाजूला आपण घेऊ शकतो, सेकंड साईडला पण आपण तो दाखवू शकतो. इथं दाखवताना हा जो कॉम्पोनंट आपण E0 कॉस स्क्वेअर थिटाने दाखवला आहे आणि हा जो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे तो E0 साइन थिटाने दाखवला आहे. आता काय होतं, हा जो ॲनालायझर आहे तो परपेंडिक्युलर जो आहे हा जो म्हणजे E0 साइन थिटा या कॉम्पोनंटला ॲब्झॉर्व करतो. रिमेनिंग कॉम्पोनंट जो राहतो E0 कॉस स्क्वेअर थिटा हा पॅरलल आहे ऑप्टिकल ॲक्सिसला. ड्यू टू दिस इट इज पास थ्रू द ऑप्टिकल ॲक्सिस. हा ऑप्टिकल ॲक्सिसमधून पास होताना आपल्याला दिसतो. आणि याच्यानंच आपल्याला रिलेशन मिळतं की इथं जसं आपण लिहिलं फर्स्ट इक्वेशन, I0 इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. सिमिलर वे इथं पण आपल्याला इक्वेशन मिळतं, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके. आता या दोन इक्वेशनवरून डिवाइड इक्वेशन सेकंड, हे सेकंड इक्वेशन आहे त्याला फर्स्ट इक्वेशननं डिवाइड करा. काय मिळेल आपल्याला, I/I0 इज इक्वल टू E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा अपॉन E0 स्क्वेअर. ओके. आता यातनं जे कॅन्सल करता येईल ते करूया. E0 स्क्वेअर E0 गेट कॅन्सल, राहिलं काय, I/I0 इज इक्वल टू काय आलं, कॉस स्क्वेअर थिटा आलं. ओके. आणि याच्यानं फायनल इक्वेशन काय मिळतं, I/I0 कॉस स्क्वेअर थिटा. हा जो I0 आहे तो आपण इकडे नेला, I/I0 कॉस स्क्वेअर थिटा येतं. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे झालं मॉल्युस लॉचं इक्वेशन. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत 3 केसेस आहेत. त्यातली पहिली केस, जर ॲनालायझर आणि पोलरायझर, हा जो पोलरायझर आहे त्याचा ऑप्टिकल ॲक्सिस असा आहे. नेक्स्ट जर ॲनालायझरचा ऑप्टिकल ॲक्सिस आपण असा केला म्हणजे दोघांमध्ये अँगल 90 डिग्रीचा होईल. ओके. बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. व्हॉट्स हॅपन, जर थिटा 90 झाला, हा जो अँगल आहे दोघांमधला 90 झाला तर कॉस 90 0 येतो. 0 × I0 0, दॅट इज इंटेन्सिटी इज मिनिमम. इंटेन्सिटी मिनिमम आहे याचा अर्थ आपल्याला जी लाईट मिळणार आहे ती प्लेन पोलराइज मिळते. इंटेन्सिटी डिक्रीज झाली, 0 आली किंवा कमी झाली, इंटेन्सिटी मिनिमम मिळते. याचा अर्थ लाईट काय झाली, पोलराइज झाली. याचा अर्थ त्यातली काही लाईट काय झाली, ॲब्सॉर्ब झाली, कमी झाली. याचा अर्थ काय, इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग, म्हणजेच हेअर लाईट इज ॲब्सॉर्ब. लाईट ॲब्सॉर्ब होताना आपल्याला दिसते इथं. ओके. ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस बघा, इन केस सेकंड केसमध्ये आपल्याला काय दिसतंय, कॉस इज 180, पाय म्हणजे 180 किंवा 360. म्हणजे इथं काय होईल, एक पोलरायझर असा आहे तर ॲनालायझर पण तसाच येतो, यांच्यातला अँगल 180 झाला. ओके.
180 असेल तर हे दोन्ही एकमेकाला पॅरलल झाले, दोन्ही ॲक्सिस एकमेकाला पॅरलल असतील तर यातून लाईट काय होईल, पास होईल आणि त्या लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल. इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे याचा अर्थ लाईट इज अनपोलराइज. आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी पाहिलं आहे की अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते कारण इट ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि जर पोलराइज घेतली तर तिची इंटेन्सिटी डिक्रीज होताना दिसते. इथं आपल्याला इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळते सेकंड केसमध्ये. याचाच अर्थ असा होतो की लाईट इज अनपोलराइज. आणि लाईट अनपोलराइज मॅक्झिमम इंटेन्सिटी हेच आपण असं पण सांगू शकतो, हिअर लाईट इज नॉट ॲब्सॉर्ब. लाईट ॲब्सॉर्ब होत नाही याचा अर्थ इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळेल. आणि केस थर्ड बघा, केस थर्ड काय सांगितली आपल्याला या ठिकाणी, केस थर्डमध्ये आपल्याला सांगितले when unpolarized light is incident on analyzer the intensity of light is 1/2 of incident light. अनपोलराइज लाईट जर ॲनालायझरवरती इन्सिडंट झाली तर तिची इंटेन्सिटी 1/2 एवढी असते. कोणाच्या 1/2, इन्सिडन्स लाईटच्या. ओके, हे या ठिकाणी आपल्याला मॉड्यूल्स लॉमध्ये आज आपण पाहिलेलं आहे. ओके, रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला.